नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का। माजी आमदार लागला शरद पवारांच्या गळाला, तर थेट उमेदवारीच करण्यात येते जाहीर। तर शरद पवारांनी भाजपवर टाकला मोठा डाव आणि भाजपच्याच माजी आमदारांना राष्ट्रवादीत येण्याचं दिलं निमंत्रण। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। तर यंदाचा गणेशोत्सवाच्या माहोलमध्ये इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे। पुण्यात तर माजी आमदार बापू पठारे यांनी एका मंडळाला भेट देताना थेट आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले बापू पठारे हे माजी आमदार आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचे थेट जाहीर केले। त्याचबरोबर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचंही बापू पठारे यांनी क्लिअर केलं आहे। त्यामुळे आता वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बदलणार आहे। तर बापू पठारे यांनी राजकीय दिशा स्पष्ट केल्याने भारतीय जनता पार्टीला हा मोठा धक्का बसला आहे। गेल्या काही दिवसापासून बापू पठारे हे भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतील अशी जोरदार चर्चा विधानसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यामध्ये रंगत होती। तशा राजकीय हालचालीसुद्धा सुरू होत्या। तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यंतरी बापू पठारे यांची भेटसुद्धा घेतली होती, परंतु पठारे यांनी थेटपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊ असे जाहीर केले नव्हते। परंतु आता पठारे यांनी एका गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर थेट राजकीय भूमिका जाहीर केली आहे। तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मी सामोरं जाणार असून मी जाहीर करतो की निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे, असे बापू पठारे म्हटले। दरम्यान दुसरीकडे महायुतीमध्ये सध्या बिघाडी झाली आहे। पुण्यात भाजपचे कार्यकर्ते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक आहेत। तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून वडगाव शहरी मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा, अन्यथा दुसऱ्या उमेदवाराचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली जाते आहे। त्याविरोधात अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत। तर अजित पवार गटाचे वडगाव शहरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पोरच्या अपघात प्रकरणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं। तर महाविकास आघाडीकडून थेट टिंगरे यांच्यावर आरोप झाले होते। तर टिंगरे यांची या प्रकरणात पोलीस चौकशी झाली होती। तर भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही बंडाचा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये अजित पवार गट व भाजपमध्ये काहीच जुळत नाही हे दिसून येत आहे। तर बापू पठारे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांनी महानगरपालिका स्थायी समितीचं सभापतीपद भूषवलं आहे। तर 2009ला वडगाव शहरी मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयीसुद्धा झाले होते, परंतु 2014ला भाजपचे जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला। पण 2019ला पठारे यांना तिकीट मिळाले नाही आणि अजित पवार यांचे जवळचे असलेले सुनील टिंगरे यांना तिकीट मिळाले होते। त्यामुळे नाराज झालेले पठारे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतरही टिंगरे हे विजयी झाले आहेत। पण विधानसभेला शरद पवार गटाकडून संधी मिळणार असल्याने बापू पठारे यांनी भाजपची साथ सोडली आहे। तर बापू पठारे या माजी आमदाराने भारतीय जनता पार्टीची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीनं पक्षफोडीचं राजकारण केलं आहे, ते आता भाजपसोबत बदला घेत आहे का? आणि शरद पवारांनी भाजपवर टाकलेला डाव योग्य आहे की चुकीचा? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।